केडीएमसी के ठेकेदारों के बकाया बिल न मिलने से कर ली आत्महत्या। मृतक ठेकेदार के परिवार को सरकार से मिलनी चाहिए सहायता। देखिए ये रिपोर्ट। संगरी के एक ठेकेदार ने काम का बिल नहीं मिलने के कारण आत्महत्या कर ली। कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्र के ठेकेदारों ने आत्महत्या करने वाले ठेकेदार हर्षल पाटिल को श्रद्धांजलि अर्पित की। सरकार को हर्षल के परिवार को सहायता देनी चाहिए तथा उसका बकाया बिल दिया जाना चाहिए। कल्याण डोंबिवली में भी ऐसे कई ठेकेदार हैं जिनके बिल नहीं मिलते। सरकार को इस और गंभीरता से ध्यान देना चाहिए। ऐसी मांग कल्याण डोंबिवली महापालिका ठेकेदार संगठन ने की है। महाराष्ट्रात एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे। हर्षल पाटील या ठेकेदाराने जल जीवन मिशन जे काम केले होते त्या कामाचे योग्य मोबदला म्हणजे कामाचा पेमेंट त्याला वेळेवर मिळाला नसल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। एक फार मोठी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ही परिस्थिती नुसती तिकडेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठेकेदारांची झालेली आहे। आज वर्ष काम करून कुठल्याही ठेकेदाराला कामाचे पैसे वेळेवर मिळत नाहीये म्हणून आणि ह्याच्या पहिले 3-4 महिन्यापूर्वी या सलग 3-4 लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केलेले आहे आणि आता ही परिस्थिती अनेक ठेकेदारावरती येणार आहे। म्हणून माझी सरकारला अशी विनंती आहे की तुम्ही या बाबतीत थोडे संवेदनशील राहून ठेकेदाराचे जे पेमेंट अडकलेले आहेत, तुम्ही विकासाच्या कामावर निवडून आलेले आहेत, मग ते विकासाची कामं करण्याची ठेकेदार आहे तेच जर मारायला लागली तर मग त्या विकासाचा फायदा काय। म्हणून तुम्ही थोडं संवेदनशील राहून याचा गांभीर्य ओळखून तुम्ही लवकर ठेकेदाराची पेमेंट करावी हेच माझ्या सरकारला सांगणं आहे। असे खूप लोक आहेत की त्यांची पेमेंट थांबलेली आहे, गेली वर्षभर झाले पेमेंट त्याला मिळत नाहीये। कल्याण डोंबिवली क्षेत्रात किती ठेकेदार आहेत आणि एकूण किती आकडा आहे देणी अडकले? कल्याण डोंबिवलीमध्ये 100-125 ठेकेदार आहेत की ज्यांनी कामं केलेली आहे, सरकारची कामं मूलभूत विकास निधीमधून। असे नक्कीच सांगता येत नाही आकडा आम्हाला, पण प्रत्येकाचे कमीत कमी खूप पैसे असे अडकलेले आहेत। कृपया करून